उल्हासनगर मध्ये माता रमाई जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम। महानायिका माता रमाई यांनी अपार कष्ट, त्याग आणि संघर्षातून समाजासाठी हिरा घडवला आणि संपूर्ण बहुजन समाजाचा उद्धार केला। आजच्या महिला वर्गाने दुसऱ्याच्या घरी शिवाजी जन्माला येण्याची अपेक्षा न ठेवता माझ्याच घरी शिवाजी जन्माला यावा अशी प्रतिज्ञा करावी, असे आवाहन माजी उपजिल्हाधिकारी तथा बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा प्रभारी अनामिका इंगोले यांनी केले। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर 4 कुर्ला कॅम्प येथील शीला गवई यांच्या निवासस्थानी आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे सिद्धांत बर्वे, संजय ढिलपे, सुरेश जगताप आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले। या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून सुनीता ढगे, शकुंतला जगताप, रेखा बर्वे, नीता गवई, पुष्पा शेगावकर यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। श्री साम्राज्यासाठी सुरेश जगताप। माता रमाईची 128वी जयंती आज या ठिकाणी सगळ्या महिलांनी मिळून आनंदात उत्साहात साजरी केली आणि माता रमाईचा जो त्याग समर्पण आहे, इथल्या संपूर्ण या देशातल्या वंचित घटकाला हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतीने जो त्यांनी या समाजाप्रती समर्पण दाखवलं, त्यांनी जे हालापेष्टा भोगल्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य होतं, इथल्या समस्त जो आपला बहुजन समाज आहे त्या लोकांना हक्क अधिकार देण्याचं, इथला जो अस्पृश्य समाज आहे या सगळ्या वंचित घटकाच्या शिक्षणाचे अधिकार, आर्थिक अधिकार आणि सगळ्यासाठी जे बाबासाहेब इथे संघर्ष करत होते, त्यांच्या सोबतीने माता रमाईने ते त्यागाचं जीवन जगल्या। त्यांच्या संसारामध्ये त्या आर्थिक अडचणी आल्या, त्यांचे 3 मुलं आणि 1 मुलगी गेली, पण माता रमाई त्या कुठल्याही आपल्या ध्येयापासून कुठे हटल्या नाहीत आणि शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीप्रमाणे सोबत राहिल्या। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी हे या देशासाठी जे केलं, इथल्या वंचित घटकासाठी, इथल्या तळागाळातल्या लोकांसाठी जे त्यांनी हक्क अधिकार मिळवून दिले, सगळेच अधिकार, त्याचं सगळं मोठं श्रेय जे आहे बाबासाहेबांच्या सोबतीनं ते माता रमाईला जातं। त्याच्यामुळे माता रमाईचं जे कार्य आहे ते इथल्या बहुजन समाजातल्या जे स्त्रिया आहेत त्या निश्चितपणे पुढे नेतील। त्यांचा त्याग जो आहे, त्यांना खऱ्या अर्थाने माता रमाईला जर अभिवादन करायचं असेल तर त्यांचं जे कार्य आहे, त्यांचा जो त्याग आहे, त्यांना निश्चित न्याय देऊन आम्ही सगळ्या या बहुजन समाजातल्या महिला ज्या आहोत त्या मार्गावर आम्ही चालू, अशी मी या ठिकाणी माता रमाईच्या जयंती निमित्त एक आशा व्यक्त करते। थांबते। धन्यवाद।